हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर आता आमचं दोघी मायलेकींचं सगळं चहा वगैरे झाला. नंतर तिचं दूध वगैरे पिऊन झाल्यानंतर मग आमच्या दोघीला मायलेकीचं असं वेळ घालवणं चालू होतं. म्हणजे मला तिची मालिश करायची होती. तर रात्री करायचं म्हटल्यावर तिला झोप नाही लागत. तिच्या डोक्याला खूप जास्त घाम येतो. त्यामुळे मग तिला रात्रीचं लावणं प्रेफर नाही करत मी. मग असं सकाळीच तिला छान असं तेल गरम करून घेते आधी आणि मग थोडं कोमट झाल्यावर लावते. आणि मग तिला असं सर्दी पण आहे ना, म्हटलं थोडं तेलाची मालिश करून म्हणजे थोडस गरमी राहील असं असं आमच्या दोघांचा वेळ घालून. आणि मुलांची असं आपण जेव्हा मालिश वगैरे करतो ना, तर त्यांच्यासोबत आपली अजून बॉन्डिंग स्ट्रॉंग होते आणि छान वाटतं त्यांना पण असं. आणि ती छान असं मला सांगत होते, असं मला असं छान कर असं. ते आणि तिला आवडतं मालिश म्हणून ती एकदम शांत बसून मला मालिश करू देत होती. आता आमचा वेळ घालवणं चालू होतं एकमेकींसोबत. आणि आज सकाळी सकाळी उठल्याबरोबर म्हटलं आधी चला हेच करून घेऊ, नाही तर मग राहूनच जाते. आणि तिचं मग केस वगैरे धुवून 2 दिवस होऊन मग खूप जास्त ड्राय झाले होते. त्यामुळे म्हटलं आता करून देऊ. तसं कधीच तिचं तेल लावणं बंदच होतं, कारण तिला मागे खूप जास्त घाम घाम आल्यामुळे आणि ह्युमिडिटी असल्यामुळे खूप जास्त इन्फेक्शन झालं होतं. तेव्हापासून डॉक्टरांनी तेल नव्हतं लावायला लावलं. मग पण आता थोडं थोडं लावायला सुरुवात करते मी, कारण खूपच जास्त ड्राय झाले होते तिची केस. ते केस धुताना सुद्धा असं ड्रायनेस, कारण तिची ऑलरेडी खूप सिल्की आहेत केस. पण मग मला भीती होती की असं खराब नको व्हायला लवकरच तिची केस आतापासूनच. आणि मला धुताना असं ड्रायनेस खूप जाणवत होता, हातांना केस असं ड्राय लागतंय असं खूप जास्त. त्यामुळे आता थोडं थोडं लावायला सुरुवात केली आहे मी. आणि दिवसात लावते, शक्यतो रात्रीचं काही जास्त लावून ठेवत नाही मी. म्हणजे दिवसभर कसं हळूहळू ते मुडतं असं डोक्यामध्ये आणि मग छान असं मॉइश्चर राहतं केसांमध्ये. मग रात्रीपर्यंत एवढं काही वाटत नाही असं. मग आमचं दोघांचं मालिश वगैरे झाल्यानंतर एकमेकींना लाड करणं चालू होतं. आणि तिला मालिश केल्यामुळे ती खूप जास्त पॅम्पर फील करत होती. आणि ती मग म्हणून एकदम मला लाड करत होती. नंतर मग तिची मालिश वगैरे झाली. म्हटलं तू आता खेळ तुझ्या खेळण्यांसोबत. नंतर मग मी माझं आंघोळीचं पाणी ठेवलेलं होतं. आता मला आंघोळ करायची बाकी होती आज माझी. म्हटलं चला आंघोळ करून घेते आधी आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते. तसं बाकी होते माझे काम सगळे, पण म्हटलं चला सुरुवात करते. आणि तोपर्यंत मग मी तिकडे कुकरही लावून दिला होता. मला आज आलू पराठे बनवायचे होते यशस्वीसाठी. नंतर आंघोळ केल्यानंतर तिला पण छान असं रेडी करून दिलं मी. मग किती क्यूट दिसते ती बेल्ट वगैरे लावून. पण काही नाही, थोडा वेळच राहील तो बेल्ट. नंतर मग इकडे तिकडे फेकून देईल किंवा पडलेला राहील, किंवा मग असंच ती त्याला तोंडात घालत बसेल. थोडा वेळ आंघोळ केल्यानंतर जेवढी तयारी केली असते ती थोडंसं 15-20 मिनिटं राहते. त्यानंतर मग काही जसं तसं होऊन जातं. नंतर मग मी माझे मशीनला कपडे लावायला घेतले. आणि 2 दिवसापासून कपडे बाकी होते आणि आज यांचे पण कपडे होते. माझं हे मशीन सॅमसंगचं आहे आणि खूप जास्त छान कपडे निघतात याचे. म्हणजे कितीही मळलेले असो सगळे निघतात. मला असं एक्स्ट्राचं ब्रश वगैरे मारावं लागत नाही. आता जवळजवळ मला 1-1.5 वर्ष झाला याला वापरून. आणि खरंच खूप छान आहे हे सॅमसंगचं 8 kg. तुम्हाला जर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन माहीत असेल तर तसं मला कमेंट करा, नक्की त्याबद्दल मी माहिती देईल. त्यानंतर मग मी यशस्वीसाठी आलू पराठे बनायला घेतले. आणि नेमकं माझं आज सगळं आलू पराठ्याचं प्रिपरेशन झाले. नंतर मग माझं सासू सासऱ्यांचा मला अचानक फोन आला की आम्ही येतोय असं. म्हटलं ठीक आहे चालेल, जवळच आहे, 2च तास लागतात यायला. म्हटलं ठीक आहे, त्यांना यशस्वीची आठवण कधी कधी येऊन जाते. म्हटलं ठीक आहे या तुम्ही. मग सासूबाईंचा तर एकादशीचा उपवास आहे आणि ते घरून येताना सोबत फराळ वगैरे घेऊन येत आहेत. म्हटलं चालेल मग. आणि माझ्या सासऱ्यांना आता आवडतंच असं नवीन काहीतरी बनवून. मग त्यांच्यासाठी एक्स्ट्राचं पीठ परत मळून ठेवलं मी. म्हटलं ते आल्यावर त्यांनाही गरम गरम करून देईल. असं आमचं वगैरे खाऊन नंतर मग यशस्वीने खायला दिलं. नंतर आमचं वगैरे खाऊन झालं. मग सासू सासरे आले. नंतर मग त्यांनाही मी गरम गरम देत होती. इकडे माझ्या सासूबाई बसल्या आहेत आणि खाली सासरे हे जेवण करायला बसलेले होते.
नंतर मग मी माझे दुपारचे कपडे लावायला घेतले आणि यशस्वीला झोपवून दिलेलं होतं त्यांच्या येण्याच्या आधी. कारण ते आल्यावर मला माहिती नंतर झोपायला तिने खूप जास्त नाटकं केले असते, म्हणून मग मी तिला ते येण्या अगोदरच आधी झोपून दिलं. म्हटलं उठल्यावर मग निवांत ती त्यांच्यासोबत खेळेल, कारण ती ते आल्यावर इतकं खूप जास्त एक्सायटेड होऊन जाते, इतकी खुश राहते. म्हणजे झोपायचं तर नावच घेत नाही, पण म्हणजे असं तिला जेवण असं तरी व्यवस्थित बसेल जेवायला, पण ते आल्यावर ती सारखं त्यांना बाहेर फिरायला घेऊन चला, बाहेर फिरायला घेऊन चला इतकं फोर्स करते ना, तर तिला कोणताच गोष्ट घरामध्ये मनच नाही लागत ते असल्यावर. किंवा मग त्यांना खेळायला लावते त्यांच्यासोबत. म्हणजे असं नातीसोबत त्यांनाही खूप जास्त आवडतं आणि खास ते तिच्यासाठीच आले होते. मग तिला मी आधीच झोपून दिलं. म्हटलं उठल्यावर मग निवांत ही खेळेलही आणि मग मलाही माझ्या घरातली दुसरी कामं करता येतील. आणि खरंच असं घरात जेव्हा मोठे व्यक्ती असतात ना, तेव्हा खूप छान वाटतं. म्हणजे लहान मुलांना एक त्यांच्यासोबत वेळ घालवायला असं मित्र मैत्रिणीसारखे असे आजी आजोबा असतात, त्यांच्यासोबत त्यांचा वेळ खूप छान जातो. इकडे मी तिला असं झोपून दिलं, तर नंतर तिची उठल्यानंतरची ही मस्ती बघा त्यांच्यासोबत. आणि ती खूप खुश झाली होती त्यांना बघून, इतकी खुश की ती त्यांना म्हणजे एक एक वस्तू काढून आणून दाखवत होती की माझ्याकडे असं आहे तसं आहे, ही वस्तू आहे, आई तुला थांब दाखवते, आई तुला थांब दाखवते, असं करत करत तिचं चालू होतं. नंतर मग चहा वगैरे ठेवला मी त्यांच्यासाठी. नंतर मग संध्याकाळी ते लोक असे फिरायला जात होते आणि तिच्यासाठीच जात होते. खास ते मंदिरावर इकडे जवळ गार्डन आहे, तिथे घेऊन जात होते ते तिला. म्हटलं ठीक आहे जा तू आता. मलाही खूप असं रिलॅक्स फील वाटत आणि ते आल्यानंतर मला खरंच रिलॅक्स वाटतं. कारण असं म्हणजे दिवसभर मी यशस्वी सोबत असते, म्हणून मला असं स्वतःसाठी एवढा वेळ भेटत नाही. म्हटलं ठीक आहे जा तुम्ही आता सगळेजण. त्यानंतर मग मी हे यशस्वीने जे काही आजीबाबांना दाखवण्यासाठी एक्स्ट्राचं काढून ठेवलं होतं तेही सगळं व्यवस्थित ठेवून दिलं, घर वगैरे झाडून घेतलं. त्यानंतर मग परत ते संध्याकाळी आले आणि तिचं असं तिच्या आजीसोबत खेळणं चालू होतं. त्यांना ती खूप थकवते, खूप जास्त थकवते आणि तेही एवढं आनंदी आणि उत्साही असतं तिच्यासोबत प्रत्येक गोष्ट करण्यासाठी. खूप जास्त उत्साही असतं आणि त्यांना तिचं प्रत्येक गोष्टीचं कौतुक असतं. म्हणजे आपण कसं म्हणजे मी तर दिवसभर तिच्यासोबत असते म्हणून मला एवढं म्हणजे नॉर्मल वाटतात त्या गोष्टी, पण ते लोक कसं कधीतरी येतात ना, म्हणून त्या गोष्टी त्यांना खूप जास्त भारी वाटतं. आणि आपली नात इतकी छान आपल्यासोबत राहते खेळते असं त्यांना खूप जास्त प्रफुल्लित वाटतं. आणि ते किती पण दिवसांनी येऊ दे, तिला काहीच म्हणजे असं वेगळं वाटत नाही. ती खूप जास्त त्यांना बऱ्यापैकी म्हणजे तिची बॉन्डिंग खूप भारी आहे त्यांच्यासोबत. नंतर मग मी हे रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. सजूबाईंचं ती एकादशी होती, त्यांना सोडायची नव्हती, ते घरूनच भिजवलेले त्यांचे एक्स्ट्राचे साबुदाणे ते घेऊन आले होते. नंतर म्हटलं ठीक आहे तुम्हाला साबुदाणाची खिचडी करून देते. आणि संध्याकाळी मग माझं आलू पराठ्याचं थोडंफार पीठ उरलेलं होतं, कारण हे संध्याकाळी बोलले की मी पण आल्यावर एक दोन खाईल. आणि मग मी हे याच्यावरच शेंगदाण्याचं कूट पहिल्यांदा करून बघते माझं मिनी इलेक्ट्रिक चॉपरवर, आणि खरंच खूप छान झालं होतं त्याच्यावर. शेंगदाण्याचं कूट तुम्हाला दाखवते मी त्याच्यावर किती छान झालं असं. आणि मला काही नाही खिचडीच करायची होती, कारण थोडं थोडं सकाळचं पण खूप आलू पराठ्याचं पीठ वगैरे पडलेलं होतं थोडंफार. हे बघा त्याच्यात मी आधी मिरची जिरची अशी पेस्ट करून घेतली. मला असं पेस्ट करून साबुदाणे करून बघू म्हटलं कसे लागतात. आणि नंतर शेंगदाण्याचं कूटही करून घेईल म्हटलं, आधी करून घेतलं ते. नंतर मग इकडे माझी खिचडीची प्रिपरेशन केली. आणि खानदेशी खिचडी म्हटल्यावर तर आहा, तोंडाला तर पाणी सुटतं खिचडी असल्यावर. आणि आमच्या इथे आवडतं सगळ्यांना, खिचडी खूप जास्त आवडते. माझ्या सासऱ्यांना पण रात्रीचं असं हलकंच काहीतरी खायला आवडतं आणि दुपारचं पण थोडंफार होतंच. पण ते काही ते खाणार नाही. ते बोलले माझं आता दुपारी म्हणजे 2 वाजता जवळजवळ आले तेव्हाच ते त्यांचं जेवण झालं, तर मग ते आता खिचडीच करायचं म्हणत होते. नंतर मग मी इकडे साबुदाण्याची खिचडी पण छान झाली होती खूप जास्त. असे थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट ठेवलं ना तर खूप छान येते खिचडी. तेव्हा ताट खिचडी आणि साबुदाणे खरंच. आणि पराठा ही सगळ्यांना खिचडी माझ्या हातची खूप जास्त आवडते, माझ्या सासऱ्यांना खिचडी. आणि आवडून सगळ्यांनी छान पूर्ण संपवून टाकली होती. नंतर माझं सगळं असं आवरून वगैरे झालं रात्रीचं पूर्ण. आणि मी तर आज निवांत होती, कारण यशस्वी ही पूर्ण वेळ तिच्या आजीबाबांसोबत होती. नंतर मग मी वॉकिंग करायला गेली. चला तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.